हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला खूप इम्पॉर्टंट गोष्ट बघायची आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की 26 जुलैला होणारी सेट एक्झाम ही आता पोस्टपोन झाली आहे. ऑलमोस्ट 2 महिन्यांनी ही एक्झाम होणार आहे. याचा परिणाम काय होणार आहे? तर आपलं सिलेक्शन जे आहे ते कठीण होऊ शकतं. कसं? ते या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि परीक्षेची तारीख काय असू शकते याच्यावर देखील आपण डिस्कशन करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला याच्यातून काहीतरी चांगलं आउटपुट मिळेल, जे तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये अप्लाय करून प्रिपरेशन केलात तर नक्कीच एक्झाममध्ये क्वालिफाय होऊ शकाल. सो लेट्स स्टार्ट. 26 जुलैला होणारी एक्झाम ही वारीनिमित्त किंवा आणखीन बऱ्याच गोष्टींमुळे 26 ची एक्झाम पुढे ढकलली आहे, हे आपल्याला सांगण्यात आलंय. ही एक्झाम गेलेली आहे 6 सप्टेंबर. ठीक आहे. आता ही जी डेट दिलेली आहे, ती दिलेली आहे टेंटेटिव्ह. त्यांनी जे काही नोटिफिकेशन किंवा जे काही परिपत्रक जारी केलेलं आहे, त्या परिपत्रकमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे, की ही टेंटेटिव्ह डेट आहे आणि 6 सप्टेंबरला सी-टेटची पण एक्झाम असल्यामुळे ही 6 सप्टेंबर डेट फिक्स नाहीये. सो एक्झाम ही थोडी आणखीन पुढे जाऊ शकते. मागे येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सो एक्झाम ही नेहमी त्याच्या दिलेल्या डेटच्या पुढे येऊ शकते. ठीक आहे. पण याचा परिणाम काय होणार आहे? सो परीक्षा पुढे गेली म्हणजे कॉम्पिटिशन कमी होणार नाही. तर एक्झॅक्टली काय होणार आहे? भलेही सगळ्यांनी फॉर्म आता भरून ठेवलेत, पण कॉम्पिटिशन वाढणार का आहे? कारण की टाईम ड्युरेशन, प्रिपरेशनचा टाईम ड्युरेशन जो आहे तो वाढलेला आहे. याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढण्याचं रिझन आहे, की जे विद्यार्थी अभ्यास सोडणार होते, त्यांना आता पुन्हा वेळ मिळालाय. ठीक आहे. नवीन विद्यार्थी सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये रेडी होतील. ज्यांचा अभ्यास झाला नव्हता, पण त्यांनी फॉर्म भरला होता. त्यांना सुद्धा अभ्यासाला वेळ मिळालाय. त्यांनी सुद्धा आता तयारीला सुरुवात केली आणि त्यामुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता असू शकते. जेव्हा अभ्यास जास्त होतो, प्रिपरेशनला वेळ जास्त मिळतो, त्यावेळेस तिथे आपला कट ऑफ वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, कारण कॉम्पिटिशन जास्त वाढते. ठीक आहे. सो तुमच्यासाठी एकच मेसेज मी घेऊन आले, ते म्हणजे एक्स्ट्रा टाइम सर्वांना मिळालाय. सो सिलेक्शन फक्त त्यालाच मिळेल, जो हा वेळ योग्य पद्धतीने वापरेल. ठीक आहे. काय करायला पाहिजे नेमकं या वेळेमध्ये? आता ह्या वेळेमध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी तयार होतील. मी इथे मेन्शन करते 2 प्रकारचे विद्यार्थी तयार होतील. एक ग्रुप असेल, की आता वेळ आहे, थोडंसं Netflix चिल करूया, रील्स बघूया, टाईमपास करूया, हा एक ग्रुप तयार होईल. आणि दुसरा जो ग्रुप तयार होईल, तो असं म्हणेल, की ही माझी शेवटची संधी आहे, मला चांगला चान्स मिळालाय, मला वेळ मिळालाय, सो मी रिव्हिजन, मॉक टेस्ट, डेली प्रॅक्टिस करेल आणि परीक्षेच्या दिवशी ग्रुप बी जे आहे सिलेक्शन घेऊन जाईल. सो तुमच्यावरती आहे, कोणत्या ग्रुपमध्ये तुम्हाला जायचंय. जो टाइम मिळालाय त्याला टाइम वेस्टेज म्हणू नका, त्या टाईमचा उपयोग करा. ठीक आहे. सो जे ग्रुप बी मध्ये आहेत आणि खूप मेहनतीने या एक्झामला क्रॅक करू पाहतायत, त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही एक क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत. 2 मंथ क्रॅश कोर्स. एक जस्ट तुम्हाला गाईडन्स म्हणून, कारण योग्य दिशा मिळणं खूप आवश्यक आहे आणि हा कोर्स तुम्हाला योग्य दिशा मिळवून देईल या प्रिपरेशनमध्ये. ओके. सो या कोर्समध्ये आम्ही काय काय मेन्शन केलेलं आहे, तर संपूर्ण अभ्यास करून मॉक टेस्ट जे सगळ्या प्रिपरेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. संपूर्ण अभ्यास करून नोट्स, त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स जे रेकॉर्डेड असतील, त्यानंतर लाईव्ह लेक्चर्स, पी-वाय-क्यूज आणि पेपर 1 फुल कोर्स, म्हणजे पेपर 2 सोबतच पेपर 1 चं पण प्रिपरेशन यात करून घेतलं जाईल आणि तुम्हाला एकदम मास्टर बनवलं जाईल. ठीक आहे. ज्याची फीस 10,000 आहे, पण आम्ही डिस्काउंट, खूप मोठा डिस्काउंट ग्लोबल ऑनलाईनने आणलेला आहे तुमच्यासाठी, 60% डिस्काउंट. सो कोर्स तुम्हाला 4,000 मध्ये मिळणार आहे 2 मंथ्स क्रॅश कोर्ससाठी आणि दिलेल्या WhatsApp नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉइन होऊ शकता, प्रिपरेशनला सुरुवात करू शकता किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एम-एस-सी इकॉनॉमिक्स सर्च करून लगेचच प्रिपरेशनला सुरू करू शकता जॉइन झाल्यानंतर. 13th ऑफ जुलै, ठीक आहे. 13 जुलैपासून न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होतीये. तर आपलं नाव लवकर नोंदवा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही काय करू शकता? ठीक आहे. प्रिपरेशन कसं करायचं किंवा काय नेमक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तुम्हाला कुठल्या ग्रुपमध्ये जायचं हे तुम्ही डिसाईड करायचं. आणि जर तुम्ही ग्रुप बी डिसाईड केला असेल, तर आणखीन काय करायचं, तर सिलॅबस पूर्ण करायचा नाहीये. सिलॅबस तर आपण पूर्ण केलेला आहे. कधी? 26 जुलैच्या एक्झामसाठी. जो एक्स्ट्रा 2 महिने मिळाले, त्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला सिलॅबस मजबूत करायचा आहे, स्ट्रॉंग करायचा आहे. सिलॅबस स्ट्रॉंग करायचा आहे म्हणजे जी पी आपल्याला सिलॅबसची दिली त्याला बघायचंय का? नो. सो आपल्याला काय करायचंय, जो सिलॅबस आपल्याला मिळालेला आहे किंवा जे काही आपल्याकडे मटेरियल आहे,
त्या मटेरियल मधून नवीन PDF नाही शोधायचे. ठीक आहे? जे नोट्स तुम्ही मिळवलेत किंवा जे काही तुम्ही मटेरियल जमा केलंय किंवा चांगल्या नोट्सच्या तुम्ही शोधात आहात आणि ते नोट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. सो आधी ते पूर्ण करा. एक्स्ट्रा मटेरियल गोळा करू नका या टाईममध्ये. ठीक आहे? या टाईममध्ये जे तुमच्याकडे आहे त्याला स्ट्रॉंग करा आणि ते स्ट्रॉंग करायला आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करतो. ठीक आहे? आता पुढे आणखीन काय करायचंय? सो तुम्हाला मी एक चॅलेंज देते ते म्हणजे सोशल मीडिया डिटॉक्स चॅलेंज. पुढच्या 60 दिवसांमध्ये नो Instagram, Facebook, रील्स, नो गेमिंग. ठीक आहे? सो आय एम गिव्हिंग यू द चॅलेंज टू क्रॅक दिस सेट एक्झाम. सेट सिलेक्शन चॅलेंज याचं मी नाव देईल आणि मला कमेंटमध्ये तुम्ही म्हणा की हे चॅलेंज तुम्ही घेताय आणि पुढच्या 60 दिवसांमध्ये प्रिपरेशन जे आहे ते योग्य पद्धतीने सुरू करून तुम्ही ही एक्झाम क्रॅक करताय. सो हे चॅलेंज एक्सेप्ट करा आणि चॅलेंज एक्सेप्ट करून जेव्हा तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय व्हाल तो पिन आणि तो कमेंट तुमचा जो तुम्ही चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं आणि तुम्ही क्वालिफाय झाला तर ते तुमचं कमेंट आम्ही पिन करू आणि सगळ्यांना सांगू की तुम्ही तुमच्या मेहनतीने हे चॅलेंज एक्सेप्ट करून ही सेट एक्झाम क्वालिफाय केली. ओके? सो आता स्टडी पार्टनर नकोय. या वेळेला आता तुमच्याकडे जे 2 महिने आहेत, जे एक्स्ट्रा टाईम मिळाला याच्यामध्ये आपल्याला स्टडी पार्टनर नकोय. स्टडी कॉम्पिटिशन हवंय. एखादा मित्र असा शोधा जो तुमच्यासोबत रोज MCQ एक्सचेंज करेल, टेस्ट एक्सचेंज करेल, डिस्कशन करेल. याच्यामुळे तुमचं स्टडी किंवा सिलेबस जो आहे तो स्ट्रॉंग होणार आहे. ओके? देन आज परीक्षा पुढे गेलेली आहे, पण तुमचं भविष्य याच्यावर ठरणार आहे. ठीक आहे? आजपासून तुमचं भविष्य ठरणार आहे कारण तुम्हाला ठरवायचंय की कोणत्या ग्रुपमध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायचंय. स्टुडंट A की स्टुडंट B. ठीक आहे? सो दॅट्स इट. मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याकडे प्रिपरेशनला वेळ मिळालाय, तो वेळ वेस्ट नाहीये. तो वेळ म्हणजे तुमची सुवर्ण संधी आहे. सो त्याला योग्य पद्धतीने वापर करा आणि ही एक्झाम क्रॅक करायला सुरुवात करा. वेळेचं योग्य नियोजन करा. सिलेबस स्ट्रॉंग करा. ओके? दॅट्स इट. ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन. तुमचे काही गोष्टी ज्या असतील तुम्हाला आणखीन कशाबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर मेन्शन करा. मी त्याच्यावरती इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्हाला रेडी आहे. ओके? थँक यू.